नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, जी काही शासनाने सुधारित पीक विमा पद्धती आणलेली होती, तर ती जी सुधारित पीक विमा पद्धती होती ती खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 या वर्षाकरता लागू केलेली होती। आता या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमे भरले असतील त्यांचे पीक विमे नेमके कधी येणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे। त्याच्यामुळे बघा, आता शासनाने एक जी आर मंजूर केलेला आहे, पण तो जी आर कशासाठी आहे तर सुधारित पीक विमा योजना संदर्भातच आहे। परंतु तो जी आर, तो जो काही शासन निर्णय घेतलेला आहे तो सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत जो काही प्रशासकीय असेल तसेच प्रशासकीय योजनेच्या अनुषंगाने जो काही खर्च झालेला असेल तर त्या खर्चाकरता जवळजवळ 31,46,32,00,000 रुपयांचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे। आता बघा, केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे बजेट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, आता याच्या तरतुदीनुसार प्रस्तुत योजनेअंतर्गत प्रशासकीय तसेच इतर अनुषंगिक खर्चासाठी एकूण मंजूर निधीपैकी 3% निधी हा अनुज्ञेय खर्चासाठी म्हणजे मंजूर केलेला आहे। आता याच्यामध्ये प्रशासकीय खर्चाअंतर्गत काय येतं बघा, तर कृषी आयुक्तालय व क्षेत्रीय कार्यालयावरील कार्यालयांकरता जे स्टेशनरी असेल, प्रवास खर्च असेल, आकस्मिक खर्च असेल इत्यादी कार्यालयीन खर्चाची तसेच पीक कापणी प्रयोगाकरता लागणारे जे काही तक्ते असतील, जे काही छपाई केलेले त्यांचे बिल असतील, तर असे जे काही त्यांचे स्टेशनरी असतील, प्रवास खर्च असेल, तसेच अचानक वाढलेला खर्च असेल इत्यादी जो काय खरीप हंगाम 2025-26 ते रब्बी हंगाम 2025-26 या वर्षाकरता जो काही खर्च झालेला होता, आता याच्यामध्ये पीक कापणी प्रयोगाअंतर्गत त्यांनी याचं जे काय ठरवलं होतं म्हणजे ट्रिगर, तर या ट्रिगरद्वारे आता पीक कापणी प्रयोग जो आहे या ट्रिगरद्वारे ते आता सर्व करायचं ठरवलेलं होतं। मग याच्या बाबतीत जे काही शेतकऱ्यांच्या जनजागृतीसाठी छपाईचे जे काही त्यांचे तक्ते असतील, त्यांचा प्रवास खर्च असेल, तसेच त्यांचं जेवणाचे भत्ते असतील काय, तर याच्यामध्ये जो काही त्यांनी निधी खर्च केलेला होता तर अशा निधीसाठी, अशा जो काही त्यांचा खर्चासाठी हा निधीला मंजुरी दिलेली आहे। आता शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की मग आता पीक विमा नेमका कधी येणार, ज्यासाठी तुम्ही एवढं केलं त्याच्यासाठी पैसे आले, मग आता पीक विम्यासाठी पैसे कधी येणार। तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, शासनाने मध्यंतरी एक जी आर काढून ई पीक पाहणी ऑफलाईन पद्धतीने राबवलेली आहे। आता ती ऑफलाईन पद्धतीने कधीपर्यंत राबवलेली आहे तर 15 जानेवारी 2025। मग लक्षात ठेवा, ज्या अर्थी शासनाने 15 जानेवारी 2025 ही तारीख केली, ही तारीख कशामुळे केली तर याच्यामध्ये कोणतेही शेतकरी वंचित राहू नये, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही विनंती आहे की 15 जानेवारी 2025च्या पुढे तुम्हाला पीक विमे चालू होणार आहेत। त्याच्यामुळे अजूनही हे लक्षात ठेवा की हा जो सुधारित पीक विमा पद्धतीचा जो काही जी आर निघालेला आहे तो फक्त या योजनेसाठी, ही योजना फक्त एका वर्षासाठी होती, म्हणजे खरीप हंगाम 2025-26 ते रब्बी हंगाम आता जो चालू आहे, आताचा रब्बी हंगाम समाप्त झाल्यानंतर सुधारित पीक विमा योजना आहे ती सुद्धा समाप्त होणार आहे। त्याच्यावरती अजून काही नवीन हाच कालावधी पुढे वाढवायचा का ही योजनेमध्ये अजून काय बदल करायचा हे शासन ही योजना संपल्यानंतर ठरवेल, त्या संपण्याच्या अगोदरच काहीतरी ठरवेल। त्याच्यामुळे ह्या योजनेकरता जो काही प्रशासकीय खर्च आणि त्याच्या अनुषंगाने जो काही खर्च झालेला होता तर त्या खर्चाकरता हा 31,46,32,00,000 रुपयाचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे। धन्यवाद।